नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. तूळ राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना संतुलन, नातेसंबंध, आर्थिक नियोजन आणि जीवनातील नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण, सौम्यता आणि लोकांशी जुळवून घेण्याची कला तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळवून देईल. मात्र ग्रहस्थिती अशी सूचित करते की काही निर्णय घेताना मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत संतुलन राखणे अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात भविष्याबद्दल अनेक योजना तयार होतील. नवीन काम सुरू करण्याची इच्छा निर्माण होईल. काही लोक नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा नवीन गुंतवणुकीचा विचार करतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढवण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना सकारात्मक राहील. कार्यालयातील वातावरण सुधारेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. काही लोकांना बढती, नवीन जबाबदारी किंवा परदेशाशी संबंधित कामाची संधी मिळू शकते. कायदा, कला, फॅशन, मीडिया, डिझाईन, मार्केटिंग किंवा सार्वजनिक संबंध क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत त्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक पर्यायाचा विचार करूनच पुढे जा. व्यवसाय क्षेत्रात तूळ राशीच्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळतील. भागीदारीत सुरू असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांना व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल. ऑनलाईन व्यवसाय, सौंदर्य, कपडे, सजावट, कला किंवा लक्झरी वस्तूंशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती या महिन्यात सुधरेल. उत्पन्न वाढेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र खर्चही वाढतील. घरातील सुखसोयी, सजावट, प्रवास किंवा सामाजिक कार्यक्रमावर पैसा खर्च होऊ शकतो. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि काही वेळा भावनिक तणाव दोन्ही अनुभवायला मिळतील. घरातील व्यक्तींशी संवाद योग्य ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. काही वेळा इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या भावना दाबल्या जाऊ शकतात. त्यामुळे स्वतःलाही महत्त्व देणे आवश्यक राहील. महिन्याच्या उत्तरार्धात घरात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. आई वडिलांचे सहकार्य मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात अधिक जवळीक आणि विश्वास जाणवेल. काही लोक आपल्या नात्याला विवाहाच्या दिशेने नेण्याचा निर्णय घेतील. अविवाहित व्यक्तींना आकर्षक आणि समजूतदार व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक राहील. कला, कायदा, व्यवस्थापन, डिझाईन, मीडिया किंवा परदेश शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. मात्र आळस आणि वेळेचे चुकीचे नियोजन टाळणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेषतः मानसिक ताण आणि अनियमित जीवनशैलीपासून सावध राहावे लागेल. त्वचा, कंबरदुखी,
मूत्रसंस्थेशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, योग आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादी मोठी संधी मिळू शकते. काही लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये नवीन दिशा देणारा ठरेल. अचानक प्रवासाचे योग दिसतील. हा प्रवास भविष्यासाठी लाभदायक ठरेल. तिसऱ्या आठवड्यात आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कागदपत्रे तपासूनच सही करा. काही लोकांना जुने मित्र किंवा नातेवाईक भेटू शकतात. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती अत्यंत सकारात्मक होईल. मानसिक समाधान मिळेल. आर्थिक लाभ वाढतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा व्यवसाय सुरू करण्याचा योग येईल. जून 2026 मध्ये तूळ राशीच्या व्यक्तींनी विशेषतः संतुलन, योग्य निर्णय क्षमता आणि नात्यांमधील स्पष्टता यावर भर दिल्यास हा महिना मोठी प्रगती देणारा ठरू शकतो. या काळात शुक्र ग्रहाचा प्रभाव अधिक असल्यामुळे सौंदर्य, प्रेम, कला आणि ऐश्वर याकडे आकर्षण वाढेल. मात्र इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचे नुकसान होऊ देऊ नका. जून 2026 तूळ राशीसाठी कोणते शुभ संकेत घेऊन येत आहेत? त्यांचा शुभ रंग आहे गुलाबी, पांढरा, आकाशी. शुभ अंक आहे 6, 9. शुभ दिवस आहेत शुक्रवार, बुधवार. शुभ दिशा आहे पश्चिम. शुभ रत्न आहे हिरा किंवा ओपेक. तुळ राशीच्या लोकांनी ह्या महिन्यात कोणते विशेष उपाय करायचे आहेत? तर दर शुक्रवारी महालक्ष्मीचे पूजन करा आणि ओम श्रीम महालक्ष्मीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू महिलांना सौंदर्य वस्तू किंवा पांढऱ्या वस्तू दान केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि वैवाहिक जीवनात सुखशांती वाढेल. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.